श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आजपासून नृसिंह नवरात्राला आरंभ होतो. ही नवरात्रांची कल्पना फार छान आहे. म्हणजे दत्त जयंती आहे, त्याच्या आधी 9 दिवस दत्त नवरात्र सुरू होतं. अगदी साईबाबांची पुण्यतिथी आहे, त्याच्या आधी 9 दिवस. महाराजांचं बघा ना, मार्गशीर्ष वद्य दशमीला गुलाल असतो, त्याच्या आधी 9 दिवस उत्सव सुरू असतो. हे 9च रात्री का असं लोक विचारतात. तर सिंगल डिजिट म्हणजे एक आकडी संख्या सगळ्यात मोठी 9 आहे. 9 10 झाली की ते 2 अंक तयार होतात. सगळ्यात मोठी 9 आहे, म्हणजे जास्तीत जास्त 9. असे 9 म्हणून 18 हा व्यासाना महाभारतासाठी एक पवित्र अंक किंवा आकडा वाटला. पण असू दे, तर नवरात्र सुरू होता. नृसिंह हे असं दैवत आहे ज्याला आवेश अवतार म्हणतात. आणि तेवढा आवेश असल्याशिवाय हिरण्यकशिपूनी ज्या निरनिराळ्या अटी घालून मृत्यू मागितला होता तसा मृत्यू देणं अवघड होतं. आज हिरण्यकशिपूच्या ठिकाणी कोरोनाला ठेवूया ना आपण. हा कोविड-19 हा जो एक विषाणू आहे तो आज जगभर जणू मृत्यूचं तांडव घालून बसलेला आहे. हिरण्यकशिपू असा होता की माझ्या राज्यात विष्णूचं नाव घ्यायला परवानगी नाही आहे. मंदिर वगैरे तर सोडाच, म्हणजे विष्णू भक्तांचा किंवा कोणत्याही भक्तांचा तो एका अर्थाने कर्दन काळ म्हणजे मृत्यूच होता. मग त्याला जो मारणार आहे तो मृत्यूचा मृत्यू असला पाहिजे. मृत्युंनमाम्यहम् म्हणून नृसिंहाचा जो मंत्र आहे, उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम. उग्र आहे, वीर आहे, साधा विष्णू नाही आहे, महाविष्णू आहे, लक्षात ठेवा. आणि ज्वलंतम सर्वतोमुखम, सगळीकडून त्याच्यातून ज्वाला निघत आहे. कारण एवढा विखार, एवढा त्रेष असल्याशिवाय हिरण्यकशिपूला मारणं अवघड आहे. इतकंच काय, त्याचं पोट फाडल्यानंतर सिंहाची जी नखं आहेत त्या नखाचा दाह व्हायला लागतो, तो आणखीन ओरडायला लागतो, आणखीन ज्वलंतम सर्वतोमुखम. कोणी जात नाही. इतक्यात राजवैद्य म्हणतात उंबराची फळं आणा. आपण रुमड म्हणतो ना, औदुंबर, त्या उंबराची फळं आणा आणि त्यात त्याला नखं खुपसून बसू देत. आणि तशी खुपसल्यानंतर नखांना जरा शांत वाटतं. पण या ज्वाला तेव्हाच शांत होणार असतात जेव्हा त्याचा भक्त त्याच्याकडून काहीतरी मागून घेणार असतो. प्रल्हाद हा तो भक्त आहे. भागवतातली कथा आपण नको बघायला, पण एक लक्षात ठेवा, दशावतारांची आरती आहे, त्याच्यात नृसिंहाचं वर्णन करताना स्तंभी गुरगुरला, म्हणजे स्तंभातून, कारण आला ना तो, या खांबात तो आहे का म्हणल्यानंतर हिरण्यकशिपू लाथ मारतो आणि त्यातून नृसिंह बाहेर येतो. आणि बरोबर ती वेळ, दिवसही नाही, रात्रही नाही, घरही नाही, बाहेरही नाही, म्हणून त्याला उमऱ्यावर मारायचं असतं संध्याकाळच्या वेळेला. मग तो खांबातून बाहेर येतो. आता स्तंभ म्हणजे खांब मराठीत, आणि संस्कृतमध्ये स्तंभ हा संस्कृत शब्द आहे, पण आणखीन एक शब्द आहे स्थाणू. म्हणजे माझा देह आहे ना हा स्थाणू आहे. आणि त्याच्यात आत नृसिंह गुरगुरतोय. हे नृसिंहाची गुरगुर आहे ना, तो आपला श्वसनाचा आवाज आहे. हे जे करतो ना आपण, लक्षात ठेवा की ती गुरगुर आहे नृसिंहाची. हा स्तंभ फोडा ना तुम्ही, नृसिंह व्यक्त होऊ द्या. आज तुम्हाला सांगतो की माणसातला सिंह जागा झाला पाहिजे. नृ म्हणजे पुरुष, नृ म्हणजे पुरुष, म्हणजे सगळी मानवजात. आपली विभूती सांगताना 10व्या अध्यायात भगवंताने सांगितलेलं सर्व माणसांच्यात मी आहे, पण पौरुषम नृषु. नृ ही नरजात आहे, मानवजात आहे, त्याच्यातला पौरुष म्हणजे पराक्रम मी आहे. आणि आज जसा नृसिंहाला आपल्याला प्रणाम केला पाहिजे, कारण मृत्युंनमाम्यहम्, तो मृत्यूचा मृत्यू आहेस, तो भीषण आहेस पण भद्र आहेस. कोरोना नुसताच भीषण आहे पण अभद्र आहे. मृत्यू आहे तो फक्त, पण हा मृत्यूचा मृत्यू आहे. म्हणून जसा नृसिंहाला प्रणाम करायचा, तसं आज कोरोनाविरुद्ध जे झुंजतायत, ते मग पोलीस असू देत, डॉक्टर्स असू देत, नर्सेस असू देत, रात्रंदिवस आणि संघर्ष चाललेला आहे. आणि माहीत आहे की बाबा रे, मी सुद्धा त्या कोरोनाने बाधित होऊ शकतो, तरीसुद्धा हे सगळं करतायत. त्यांना सुद्धा सलाम केला पाहिजे. कारण
उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंह भीषणम भद्रम मृत्यू मृत्यून नमाम्यम. हे आपण नृसिंहाचं बघितलं, आपण सध्याची परिस्थिती बघितली. नृसिंह हा उग्र अवतार आहे, भीषण अवतार आहे. आज आपल्यात सुद्धा अशी एक शक्ती जागी झाली पाहिजे. आपण जरी लॉकडाऊनमध्ये घरात असलो तरी घरात आपण योगासनं करू शकतो, योगाभ्यास करू शकतो. घरात आपण नाम ध्यान अनुसंधान याचा अभ्यास करू शकतो, एकांताचा अभ्यास करू शकतो. तर महाराजांना प्रश्न विचारलाय की तू गोंधळलेला बरं आहे, एकांत आहे, पण 10x12च्या खोलीत मुंबईला आम्ही संसार करतो, आम्हाला कसा एकांत मिळायचा? महाराज म्हणाले मला कळलंच नाही. घरात कोण कोण आहे? म्हणाले आई वडील आहेत, एक भाऊ आहे, एक बहीण आहे लग्नाची, मी, बायको आणि 2 मुलं. 2 मुलं आहेत ना तुम्हाला? एकांत मिळाल्याशिवाय का झाली मुलं? म्हणजे तुम्हाला पाहिजे त्यावेळेला पाहिजे त्या गोष्टीसाठी एकांत मिळवता येतो. नामाला तुमच्या जीवनात महत्त्वच नाही आहे. काल जे म्हणलं ना सुप्रीम व्हॅल्यू, नाही तर नामासाठी एकांत मिळवलं असतं. असाच प्रश्न कलकत्त्याला रामकृष्णाने विचारला. ते म्हणाले तुला घ्यायचे ना उपासना, नाम घ्यायचंय जनात घे. जनात जमत नाही वनात जा. वनात जमत नाही घरातल्या कोणात म्हणजे कोपऱ्यात कर, आणि त्याच्याही जमत नसेल तर मनात कर. जनात वनात कोणात आणि मनात. आणि मन हे क्लायमॅक्स आहे, लक्षात ठेवा. मानस नाम मानस पूजन हे सगळं जास्त प्रभावी मानलेलं आहे. अगदी मानस अग्निहोत्र सुद्धा सांगितलंय. तर मनाची केवढी प्रचंड शक्ती आहे. आज एकाने प्रश्न विचारलेला आहे एका शास्त्री बुवांनी, फार सुंदर. आपण महाराजांच्या जीवनातले आज प्रसंग बघणार आहोत. आणि त्या प्रसंगात महाराज जे बोललेले आहेत ना ते सहज बोलणे हित उपदेश. महाराजांच्या चरित्रातले असे 375 प्रसंग निवडून गोसी गोखले की ज्यांनी आपल्याला प्रवचन दिली, मोठे उपकार आहेत आपल्यावर म्हणजे मानवजातीवर. कारण आज फ्रेंचमध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा प्रवचनांची भाषांतर झालेली आहे. जगावर उपकार आहेत ते. आणि म्हणून सहज बोलणे हितोपदेश रोज एक जरी वाचलत ना त्यातला प्रसंग आणि त्याच्यावर थोडं चिंतन केलं, जे आपण आज करणार आहोत, तर तो दिवस साजरा करता येईल. कितीही अडचण असू दे, किती आणीबाणी असू दे, किती दुःखाचा किंवा संघर्षाचा प्रसंग असू दे, एक प्रसंग वाचायचा रोज. शेवटच्या दिवशी आपण पाहणार आहोत की आपली दैनंदिनी कशी असली पाहिजे. या सध्याच्या जीवनात आपली जीवनशैली आध्यात्मिक कशी बनवता येईल हा एक विषय आपण महाराजांच्या प्रेरणेने बघणार आहोत. पण एक लक्षात घ्या ना तुम्ही, त्याच्या आधी ल ग मराठे, बापूसाहेब मराठे आपण म्हणूया, हृदय आठवणी म्हणून पुस्तक लिहिलं होतं. हृदय आठवणी, हृदयातून आलेल्या, हृदयाला स्पर्श करणाऱ्या आणि हृदयात स्थिर होणाऱ्या, हृदयंगम होणाऱ्या अशा आठवणी. प्रतिम पुस्तक होतं ते. त्यातल्या आठवणी घेऊन आणखीन काही आठवणी त्याच्यात भर घालून हे सहज बोलणे हित उपदेश. तुकारामांचा अभंग आहे तो की संत मंडळी अशी असतात, सत्पुरुष महात्मा मंडळी अशी असतात, ते साधं जरी बोलले ना तरी त्यात उपदेश असतो सामान्य माणसासाठी. पण त्यांनी नीट ऐकून थोडा विचार केला पाहिजे. तुम्ही कोणत्याही पातळीवर असलात तरी चालेल, हमाल असलात तरी चालेल. एक हातगाडा ओढणारा हमाल, त्यांनी आपल्या हातगाड्याच्या मागे लिहिलं होतं हे असंच चालायचं. म्हणजे परिस्थितीपुढे हा शरणागती आहे. ही हे असंच चालायचं. म्हणजे जन्मोजन्मी मी असा हातगाडा ओढतच चालायचं. त्याची बायको ती सुद्धा मोलकरीण होती, 4 घरी. तिला 2 मुलं होती. मुलं वाढायला लागली, मुलं शिकतायत, चांगली शिकतायत, म्हणून तिने हातगाड्यावर पुढच्या बाजूला रंगवून घेतलं, हेही दिवस जाते येईल. हा म्हणतोय हे असंच चालायचं आणि ती म्हणते हेही दिवस जातील. आणि नंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो मुलगा गॅझेटेड ऑफिसर झाला, मुलगी डॉक्टर झाली, परदेशात गेली. ही काही गोष्ट नाही, ही सत्यकथा आहे. म्हणजे मी जीवनाला कसं सामोरं जाणार आहे हे सुंदर दर्शन आज आपण जे प्रसंग पाहणार आहोत त्या प्रसंगात आपल्याला होणार आहे. गमतीदार प्रश्न विचारलेले आहेत महाराजांना आणि महाराजांनी तितकेच गमतीदार उत्तर दिलेले आहेत. ते म्हणाले कैलास हा पर्वत हिमालय पर्वतावर आहे आणि हिमालयाची मुलगी पार्वती, म्हणजे हा शंकर आपल्या पत्नीच्या घरी म्हणजे सासऱ्याच्या घरी राहत नाही आहे का? सुभाषितकार विचारतात. त्याचा आधार घेऊन एकाने प्रश्न विचारलाय. तसं क्षीरसागर किंवा सागर मंथन केलं, त्यातून लक्ष्मी बाहेर निघाली, म्हणजे सागर हे लक्ष्मीचं माहेर आहे, विष्णूचं सासर आहे. पण विष्णू सागराच्या तळीशेष शाही, म्हणजे दोन्ही तुमचे जे देव आहेत ना ते घरजावी नाही का झाले,
सासऱ्याच्या घरी कायम मुक्काम करू नये. महाराजांनी काय उत्तर द्यावं? म्हणाले, तुम्ही काय म्हणताय? हे विश्व जे आहे ना, विश्व ते शिव आणि विष्णू यांच्या मालकीचं आहे, ते त्यांचं घर आहे. आणि तुमचा तो हिमालय, कैलास आणि तुमचा तो सागर, क्षीरसागर, हे या विश्वातच आहेत ना, म्हणजे त्यांच्या घरात आहेत ना. हे शिव आणि विष्णू जावई सासऱ्याच्या घरी राहत नाहीये, त्यांचे सासरे जावयाच्या घरात राहत आहेत. म्हणजे हे घर जावई नाही आहेत, ते घर सासरे झालेले आहेत. घर कोंबडाचा असतो ना, तो उत्तर देणारा चक्क काय उत्तर दिले महाराजांनी, सुंदर उत्तर दिलेलं आहे. लिखिते म्हणून आहे, ज्यांचं पुण्याला लक्ष्मी रोडला एक छोटं राममंदिर आहे, लिखिते राममंदिर म्हणतात. उत्सवासाठी गोंदवल्याला गेले होते. आता उत्सव झाल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला की जवळ शिखर शिंगणापूर नावाचं एक सुंदर शिवमंदिर, पुरातन शिवलिंग वगैरे, तर जाऊ का दर्शनाला? श्रीना प्रश्न विचारला महाराजांना. तर महाराज म्हणतात, इथे समाधान नाही का झालं? काय सुंदर प्रश्न आहे हा. सद्गुरूंच्या ठिकाणी येऊन गुरु साक्षात परब्रह्म रोज म्हणत होता, समाधी पाहता समाधान होते, रोज 10 वेळा म्हणत होता, समाधान नाही झालं. इथून शिखर शिंगणापूरला जायचंय, गुरुच्या स्थानाहून उत्सव संपल्यानंतर सरळ घरी जायचं. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जर गोंदवल्याला जायचंय तर वाटेत कोल्हापूरला जाताना थांबा, कोल्हापूरच्या चपला आणि काही खरेदी करायचंय ते सगळं खरेदी करून गाडीच्या डिकीट ठेवा. पण गोंदवल्याहून तुम्ही निघालात, लक्षात ठेवा की आपण हल्ली 8 तासात गोव्याला पोहोचतो. तर डबा जेवणाचा प्रसाद मागितला तर, कारण प्रसादाच्या जेवणानंतरच निघतो. आणि गोंदवलं म्हणजे काय, महाराजांची परंपरा अजून चालू आहे. तुम्ही जर एक टिफिन नेला तर त्यांना सांगितलं, अहो इतकं काय तुम्हाला सांगतो, दूध किंवा चहा सुद्धा फ्लास्कमधून त्यांनी आम्हाला करून दिलेला आहे. महाराजांची परंपरा आहे. तिथे जी अन्नपूर्णा आहे स्वयंपाकघरात, जे शक्ती आहे तिलाच अन्नपूर्णा म्हणायचं. पुरुषही काम करतात. अन्नपूर्णा आहे ती माऊली आहे, माता अन्नपूर्णेश्वरी, ती देते तुम्हाला. देहधर्मासाठी उतरायचं असेल तरच उतरा, नाही तर इथे बसल्यानंतर सरळ घरी जा. कारण इथली जी व्हायब्रेशन्स आहेत, स्पंदनं, 9 दिवस उत्सवात नाम चांगलं होतं, घरी मुंबईला आल्यानंतर मोडतं. काल बघितलं ना, हा प्रश्न विचारत आहेत अधिकारी, अनुभवी, महाराजांचा सहवास लाभलेले असे निवृत्त लोक असे प्रश्न विचारतात. आपली काय अवस्था असेल? आणि इथे मध्ये उतरा, इथे मिसळ खाऊया, कोल्हापूरला बरी मिळते, हे काय चाललंय? येताना वाटेल तितके रमत गमत या, पण उत्सवाच्या ठिकाणाहून, विशेषतः गुरुस्थानाहून सरळ घरी जा. महाराज म्हणतात ही स्पंदनं तुमच्यापर्यंत येऊ देत ना, तुमच्या देवघरापर्यंत. लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, एक वृद्ध माणूस महाराजांकडे गेलेले आहे आणि त्यांनी प्रकृतीच्या तक्रारींचा पाढा वाचलेला. हल्ली हे असं होतं, हल्ली हे तसं होतं. त्यांनी विचारलं, आजोबा तुमचं वय काय? श्री महाराजांनी विचारलं. ते म्हणाले 72. मग म्हणाले तुम्ही अगदी नॉर्मल आहात, अगदी फिट आहात. 72 वर्षाच्या माणसाला जे जे व्हायचं ते सगळं तुम्हाला होतंय, नॉर्मल आहात, नॉर्मल. सहज एक प्रसंग आठवतो. मंगेश पाडगावकरांना ज्या वेळेला 60 वर्ष झाली किंवा 60वं वर्ष लागलं असेल, पहिला नमस्कार आपण पु ल देशपांड्यांना करावा म्हणून त्यांनी त्यांना फोन केला. पु ल देशपांडे म्हणाले, वाह अभिनंदन, आणि आरोग्य वगैरे कसं आहे? नाही म्हणाले, सकाळी उठताना अंग सगळं दुखतं. ते म्हणाले, दुखतं ना? हा, ज्या दिवशी अंग दुखायचं थांबेल त्या दिवशी समज आपण मेलोय. त्यातला विनोद लक्षात घ्या. पण परिस्थितीच तशी आहे ना की सकाळी उठल्यानंतर अंग दुखणं 60 नंतर अगदी साहजिक आहे, त्याच्यात काही ॲबनॉर्मल नाही आहे. त्याच्यानंतर महाराजांच्या काही व्याख्या फार सुंदर आहेत की पुण्यतिथी म्हणजे काय? देहाचं मरण नाही आहे, देहबुद्धीचं मरण. तुकाराम ज्या वेळेला म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा जाहला तो सोहळा अनुपम, आणि नंतर मी जिवंत आहे ना. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, आता मी उपकारापुरताच उरलेलो आहे. हे देहबुद्धीचं मरण आहे. ज्या क्षणी हे घडलं ना ती पुण्यतिथी. आपण अनुग्रह घेतल्यानंतर किंवा आपल्यावर अनुग्रह झाल्यानंतर जर आपण अगदी एकचित्ताने जर नाम घेत असू, साधना करत असू ना, तर अनुग्रहाची तिथी ही आपली पुण्यतिथी आहे, लक्षात ठेवा. देह कशाला मरायला पाहिजे? आणि इच्छा मरण म्हणलं की आपल्याला भीष्म आठवतात. पण भीष्माचार्यांचं इच्छा मरण म्हणजे देहाचं मरण होतं. पण युद्ध संपल्यानंतर सुद्धा निकाल काय लागतो युद्धाचा? कारण युद्ध 18 दिवस चाललं. 10व्या दिवशी भीष्म पडले रथातून खाली. मग त्यांना शिबिरात नेऊन ठेवलं. अंगातून सगळे बाण गेलेले होते. युद्धाचा निकाल काय लागतो? धर्मराज्य युधिष्ठिराचं हस्तिनापुरात सुरू होतं की नाही? आणखीन त्याला काही शंका विचारायच्या आहेत का?
आश्चर्य वाटेल तुम्हाला. हा जो ब्रह्मचारी आहे ना, तो नुसता पराक्रमी नाही आहे, त्याने नुसतं लग्न नाही केलेलं असं समजू नका तुम्ही की लग्न केलं नाही म्हणून ब्रह्मचारी नाही. ब्रह्मचर्य हे व्रत आहे भारतात, आणि ते केव्हाही शेवटच्या क्षणापर्यंत जीवनाच्या. लग्न करा न करा, तेजाचं संपादन करा आणि त्या तेजाचा उपयोग लोककार्यासाठी करा. ब्रह्मचर्य आहे ते, असा हा ब्रह्मचारी आहे. आणि 54 दिवस जगलेले आहेत. उत्तरायणाची वाट पाहत ते काही गमतीनं जगले. असं असलं कसलं उत्तरायण आहे? गीतेच्या 8व्या अध्यायात मरावं कसं सांगताना मृत्यूच्या क्षणापर्यंत जगावं कसं हे सांगितलेलं आहे. आणि मग त्यांनी अशा याच्यात मरा, पूर्व पक्षात मरा, शुक्ल पक्षात, कृष्ण पक्षात नको, दिवसा मरा, प्रकाश पाहिजे, धूर नको, हे जे सगळं सांगितलंय ना, ही आपल्या देहा मनाची अवस्था आहे. तशा अवस्थेत मरा तुम्ही, मुक्त व्हा. इथे भीष्माचार्यांनी ह्याच्या युधिष्ठिराच्या कितीतरी प्रश्नांना उत्तर दिलेले. शांती पर्व आणि अनुशासन पर्व हे महाभारतात बाकीच्या पर्वांपेक्षा मोठी आहेत पर्व. भीष्म उत्तरं देत आहेत. मग शेवटच्या क्षणापर्यंत ते तेजस्वी आहेत, पण तरी सुद्धा इच्छामरणी आहेत. पाहिजे त्यावेळेला, ज्यावेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला ते इच्छामरणी का नाही मेले? इच्छा राहिल्या होत्या म्हणून इच्छा मरतात ते इच्छामरण. आणखीन आपण 4-5 गोष्टी सुंदर मनाच्या श्लोकात सांगितलेल्या. कल्पवृक्ष म्हणजे काय आणि तो केव्हा मिळणार त्याच्या खाली बसायला? ते म्हणाले तुमच्या सगळ्या कल्पना शांत झाल्या ना की तुम्ही ज्या वृक्षाखाली बसाल तो कल्पवृक्ष असेल. आज खरंच कल्पवृक्षाखाली बसाल आणि इथे भूत तर येणार नाही ना असं म्हटल्यानंतर खरंच भूत आलं आणि मला खाणार तर नाही ना, आणि खाल्लं. नकारात्मक विचार करणारे, आपण म्हणतो ना की आपण कर्मठ असो, तसेच एका अर्थाने फार उदासीन आहोत. मराठीतल्या अर्थाने उदासीन आहोत. आपल्याला नको वाटतं ते. आपल्याला एका अर्थाने करंटे असा शब्द जे वापरतात ना समर्थ रागाने, तसे आपण करंटे आहोत. म्हणून कल्पवृक्षाखाली बसत नाही तेच बरं. कामधेनू केव्हा येईल? सगळ्या कामना तृप्त झाल्यानंतर. माझ्या भरपूर कामना आहेत आणि कामधेनू आली ना तर ओव्हरटाईमनं मरेल ती, लक्षात ठेवा. कारण हे पाहिजे ते पाहिजे, पिळा 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 कामधेनूला. सगळ्या कामना, ज्याला पूर्ण काम, तृप्त काम, आप्त काम, अशा ऋषींच्या आश्रमात आपणून जाते कामधेनू. चिंतामणी, अरे तुम्ही चिंता करणारं मणी हाता. चिंता झाली तर मणी तुम्हाला पुरवणार आहे. मुलगा नापास तर होणार नाही ना, झाला नापास. मुलगी पळून तर जाणार नाही ना, आली नाही घरी. असल्या आपल्या चिंता, ज्या सगळ्या चिंता तुमच्या क्षमतेतील आणि सकारात्मक, होकारात्मक, ओंकारात्मक चिंतन सुरू होईल ना, त्यावेळेला तुम्हीच चिंतामणी बनाल. आणखी नाही परीस. अरे ज्यावेळेला लोखंड, दगड, सोनं, समलोष्ट, अश्म, कांचन ही वृत्ती तुमची निर्माण होईल, त्यावेळेला तुम्ही परीस बनाल. परीस शोधता कुठे? इकडे आणि तिकडे. निधी, निधी म्हणजे खजिना, गुप्तधन. ते केव्हा मिळेल? तुम्ही पूर्णपणे निस्पृह, निरीच्छ झालात तर. त्या होळकर राजांनी यांना काही गावांची सनद दिली, टर्कन फाडून टाकली. तिकडे तो रॉकफेलर आपल्या संपत्तीचा बराचसा वाटा विवेकानंदांना त्यांच्या कार्यासाठी देत होते. म्हणजे तुझ्याच जवळ ठेवते कागद, मला गरज नाही आहे. समर्थ रामदास आणि आपले महाराज, माझा परमार्थ मिंदा नाही आहे आणि माझा राम भिकारी नाही आहे, तो राम आम्हाला देतो रे. ह्याच्यातला आत्मविश्वास लक्षात घ्या. आतून आलेला विश्वास आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की या ज्या गोष्टी आहेत, परीस, आपण म्हणतो डोळ्यात अंजन घातलं आणि मला खालचा निधी दिसायला लागला. अरे गुरु अंजन घालतात आणि जे मायेची जी पटल आहेत, सगळा भ्रम, अज्ञान ते दूर करतात. लक्षात ठेवा, गुरु अंजन घालतात ते काही नेत्रांजन नाही, काजळ सुंदर दिसण्यासाठी. ते दिव्य दृष्टी देणारं अंजन असतं. म्हणून महाराज म्हणतात की सगळी व्होकॅब्युलरी आहे ना, म्हणजे शब्दसंग्रह, तो प्रपंचातला आणि अध्यात्मातला. तुम्हाला अर्थ जरी वरवर सारखा वाटला तरी दिशा निराळे आहे. प्रपंचाची दिशा बाहेरची आहे, अध्यात्माची दिशा आतली आहे. आणि आतली असल्यामुळे ती एक्सक्लुझिव्हली माइंड, पूर्णपणे माझी आहे. पाहिजे त्यावेळेला उपासना करेन. तुरुंगात टाका मला शांतपणे डोळे मिटून. तुरुंगात जाताना अरविंद घोष होते आणि तुरुंगातून बाहेर आले त्यावेळेला महर्षी अरविंद झाले होते. कुठे केली उपासना? त्यांना तिथे काही जपमाळ वगैरे दिली का? नाही. श्वास चालू आहे ना, चालेल. श्वासावर घेतो नाम, श्वासावर करतो अनुसंधान, श्वासावर करतो ध्यान, श्वासाकडे लक्ष देतो. एवढं तरी जमलं पाहिजे ना. त्याच्यानंतर एक प्रश्न विचारलाय. नरसी मेहता, तुकाराम यांचा संसार हा किती ओढगस्तीचा होता, म्हणजे त्रासाचा होता. पैसे नव्हते पुरत. मग योगक्षेमम वहाम्यहम,
हे त्यांच्यासाठी लागू होत नाही का? महाराज म्हणाले का नाही? अरे योगक्षेम म्हणजे काय? फक्त उदरनिर्वाहाचे साधनं पुरवणं. त्याच्या आधी 3 कंडिशन सांगितल्या आहेत. आता तुकाराम आनंदात होता, नरसिंह मेहता आनंदात होता. वैष्णव जन तो तेणे कही जो पीर पराई जाने रे. लक्षात ठेवा, आनंदात आहे. आणि मग कसला आलाय? तुम्ही त्यांचं म्हणता की प्रपंच अंदर रखडत चाललेला आहे म्हणून. त्यांच्या बायका पोरांचं काय? अरे पण ते करतच नाहीये. अनन्यास चिंतयंतो माम, अनन्य चिंतन करत नाहीये. ये जना पर्युपासते, जातील तिथे उपासना करत नाहीये, जे तुकाराम आणि नरसिंह मेहता करतात. तेषाम नित्य अभियुक्तानाम, सतत माझ्याशी जोडलेले आहेत. त्यांचा योगक्षेम मी वाहतो. तुकारामाची बायको, नरसिंह मेहताचे बाकीचे कुटुंबीय आपल्याला माहित आहेत ना, म्हणून त्यांच्याबद्दल विचारताय का नरसिंह मेहता आणि तुकारामाबद्दल विचारताय? महाराज म्हणतात ते आनंदात होते, त्यांचा योगक्षेम चालू होता. या योगक्षेम वहाम्यम बद्दल एक मार्मिक कथा आहे. एका राजाला वाटलं की आपण गीता वाचावी, पण त्याला कुठे वाचता येत होतं. त्याने एका पुराणिकाला बोलवलं की तो ज्ञानी होते, प्रवचनं करायचे, व्याख्यानं द्यायचे. आणि हा श्लोक आला 9व्या अध्यायातला 22वा. काय श्लोक आत्ता तुम्हाला सांगितला? योगक्षेमम वहाम्यम. राजा म्हणाला योगक्षेमम वहाम्यम वहामी अहम. तुमचा आपला कृष्ण किंवा भगवंत, कृष्ण नाही भगवान सांगतोय की तुम्ही ह्याप्रमाणे करा, सतत माझं चिंतन करा, फक्त माझं चिंतन करा. तुमचं प्रत्येक काम ही माझी उपासना किंवा पूजा असली पाहिजे आणि सतत माझ्याशी जोडलेले राहा. मग तुमचा प्रपंच मी चालवतो की नाही ते बघा. त्यांनी निरनिराळ्या पद्धतीने अर्थ. राजा म्हणला माझं समाधान नाही झालं. एवढे पौराणिक बुवा म्हणता उद्या पुन्हा बरा. त्यांनी पुन्हा विचार केला. अनेक दिवस हा प्रकार चालला. राजा म्हणतो उद्या जर माझं समाधान झालं नाही तर तुम्हाला जन्मभर बंदिवासात टाकेल. तुमचं ज्ञान खोटं आहे म्हणून. कितीही प्रकाराने सांगितलं तरी राजाला पटतच नाहीये. काय करायचं? त्यांची पत्नी गेलेली होती. कुणाची? त्या पौराणिक बुवांची. आणि ही जी पत्नी, मुलगी होती त्यांना एक 10-1 वर्षांची, 10-12 वर्षांची असेल. आणि ही जी मुलगी होती तिने बघितलं की आपले बाबा तळमळत आहेत, मध्यरात्रून गेले तरी त्यांना झोप नाही. विचारते की बाबा काय कारण आहे? त्यावेळेला ते म्हणतात की तुला कळणार नाही का? मग सगळं तुम्ही मला सांगा तरी. आज सगळं उद्या म्हणाले मला घेऊन जा राजाकडे, मी सांगते. उत्तर देते राजाला. ती जाते. ती राजाला म्हणते मी सांगेल ते करणार का राजा? ती मुक्ताईसारखी तेजस्वी आहे. आणि ती बघितल्यानंतर ज्या वेळेला तिचा तो रोख आहे राजाकडे, राजा म्हणतो ही मुलगी सांगेल ते सगळं करायचं. 2 दोर आण. राजू म्हणतो आपण कोकणीत. ते आणले दोर. एका दोराने माझ्या वडिलांना ह्या खांबाला बांध. राजवाड्याला खूप खांब असतात. आणि दुसऱ्या दोराने राजाला बांध. सेवक घाबरला. राजा म्हणतो ती मुलगी सांगते तसं कर, मलाही बांध. आणि नंतर बाबांना म्हणते तुमच्या ज्ञानसत्तेचा उपयोग करून आहेत त्या परिस्थितीतून राजाला सोडव. आणि राजाला सांगतात तुझ्या राजसत्तेचा उपयोग करून आहे त्या परिस्थितीतून माझ्या वडिलांना सोडव. दोघंही एकदम म्हणतात अरे आम्ही बांधलेले असताना आम्ही काय सोडवणार? काल रात्री तू नुसतं सांगितलंस दिवसा की तुरुंगात टाकतील माझ्या बाबांना. माझ्या योगक्षेमाच्या चिंतेनं बाबा तळमळत होते, तडफडत होते. हिच्याकडे कोण बघणार? हिचा बाबांनी तुरुंगात जर हे सगळं केलं असतं ना तर माझा योगक्षेम भगवंतानी व्हायला नसता. पण बाबांना योगक्षेम म्हणजे काही कळलंच नाही. त्यांना फक्त शब्दार्थ माहिती आहे. आणि तुला तरी कुठे माहिती आहे रे? तुझी सत्ता सुद्धा मर्यादित आहे. राजा म्हणाला की मला अर्थ पटला आता. योगक्षेमम वहाम्यमचा हा अर्थ आहे. त्याच्यानंतर बाबांनी काही फार मार्मिक प्रश्न अनेकदा विचारले. गुरुवर आपण म्हणतो ना गुरुवर्य बाबा, माझ्या तोंडून गुरुदेव येतं आणि तेही खरं आहे. आणि ते प्रश्न आपल्यासाठी विचारतात, म्हणजे साधकांसाठी. एकदा काय विचारलं, मारुतीमध्ये पशुगुण खूप आहेत. तुम्ही म्हणाल हे कसं सांगतात ते? साधे एक महत्वाचा प्रसंग सांगतो. आपला रत्नाचा कंठा काढून ती सीता त्याला देते, कारण राम म्हणतो त्याला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे. मग ती सीता देते. हा तिथल्या तिथे उड्या मारायला लागतो, झाडावर जातो आणि ते पण माकडासारखं वर्तन नाही काही. म्हणजे पशुगुण आहेत. पण तो रामाचा दास झाला म्हणून आदर्श ठरला असं आहे काही केवळ पौराणिक कवी कल्पना आहे, कथा आहे. महाराज म्हणाले काय म्हणता? आणि तो माझा अनुभव असेल तर तो बघतच राहील. कारण मी मारुती नाही आहे का? धन्य म्हणतात ना, गुरुवर्य हे मारुती अवतार, नाही नाही अणु मात्र ही संशयासी थार. धन्य जगिया, या जगात धन्य असे माझे गुरु मारुतीचे अवतार आहेत.
एवढा सुद्धा संशय नाही. माझे सद्गुरू राव मारुती अवतार, ब्रह्मानंद स्वामी म्हणतात. महाराजांनी कित्येकांना सांगितले, मला जे सांगायचं ना गोंदवलेला आला नाही तरी चालेल, गावातल्या किंवा घरातल्या मारुतीला सांगा, मला कळेल, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल किंवा मार्ग सापडेल. अनुग्रह तुम्हाला जर यायला जमत नसेल तर मारुतीच्या तोंडाकडे न्या, मंत्र सांगेल मारुती. आपल्या गोव्यात असे एक गृहस्थ आहे आणि किती सुंदर त्यांची उपासना चाललेली आहे. मारुतीकडून अनुग्रह घेतलेला. विचार करा की म्हणजे पशुत्वाचे तुम्ही गुण काय म्हणता. माझा अनुभव बाबांना पटलं होतं की मारुती हा पशु सोडाचो, अखंड रामनाम घेतल्यामुळे तो रामापेक्षा श्रेष्ठ आहे. राम गेला की हो, रामनाम उरलं. रामायण अनेक जण बघतील किंवा वाचतील, पण राम नाम त्याच्याही पेक्षा कितीतरी लोकांनी घेतात. आणि रामनाम मूर्तिमंत म्हणजे हनुमान, पण हनुमान हा श्रेष्ठ आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रवचनांची पहिली आवृत्ती आपण जी प्रवचनं वाचतो ती 1966 साली, आधी चरित्र प्रकाशित झाले 1956 साली, काहीतरी 66 साली प्रकाशित झाले, दिवाळीतल्या पाडव्याला महाराजांच्या हस्ते, म्हणजे तात्यासाहेब केतकरांच्या हस्ते. त्यांनी दिली प्रत. गोसी गोखले ज्यांनी संकलन केलं, खूप उपकार आहेत आपल्यावरचे, खरं सांगतो. तर त्यांनी दिल्यानंतर महाराज म्हणतात की रोज एक प्रवचन अनुभवा, जीवनात उतरवा, नामात रंगून जा. नुसतं संकलन करून भागणार नाही असं महाराज म्हणलेले नाही. तो महाराज म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी. एक तरी ओवी अनुभवावी, अनुभवावी, जगावी. महाराज म्हणतात एक प्रवचन रोज जगा तुम्ही, नामात रंगून जा. आणि प्रकाशकाकडे वळून म्हणतात, पहिली आवृत्ती गोंदवल्याला नाही प्रकाशित झाली, ते प्रकाशक होते, त्यांच्याकडून म्हणतात आता विक्री करणार नाही याची, तर विक्री करताना रोज एक प्रवचन तरी वाचा ना, विकता विकता एक प्रवचन वाचा आणि आनंदात राहा. खरंच आहे. आणि नंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी अनुभव येतो की ग्रंथपाल म्हणजे लायब्ररियन असतो ना, त्याला वाचनाची ॲलर्जी असते. वाचायला पुस्तक हातात घेतलं की अंगावर रॅश उठतं त्याच्या. लोकांना द्यायला घ्यायला काही नाही, एक्सचेंज आहे अक्रॉस द काउंटर, दिलावं, पण वाचन अवघड आहे. पुलंनी गमतीनं म्हणलेलं आहे, हलवा याला डायबेटीस. हलवा सगळ्या मिठाया वगैरे आहेत, पण तो चव बघत नाही आहे. तर प्रवचन संकलन केले ना तर रोज एक वाचा, जगा, अनुभवा, नामात रंगून जा, सांगितले महाराजांनी. आणि प्रकाशकाला सांगितलं तुम्ही आता विकणार ना, विकता विकता एक नित्य नेम ठेवा ना प्रवचन वाचायचा. एक प्रयोग केलेला होता आपल्याकडे एका स्त्री साधिकेनं, दोघं जणच होते. 1 जानेवारीपासून म्हणलं सुरुवात करतो आणि तुला जी वाक्य महत्त्वाची वाटतात ना ती अंडरलाईन कर. 31 डिसेंबरला पुस्तक आमच्याकडे आणून द्यायचं, 1 जानेवारीला दुसरं न्यायचं. ती सकाळी प्रवचन वाचायची आणि तिचे पतिदेव रात्री प्रवचन वाचायचे. पहिल्या वर्षी तिने अंडरलाईन केला, आणून दिलं. दुसऱ्या वर्षी नवीन पुस्तक दिलं, अंडरलाईनिंगचा प्रयोग चालू राहिला. तिसऱ्या वर्षी आणखीन एक पुस्तक दिलं आणि नंतर तिन्ही पुस्तकं एकत्र येऊन बसलो. ती म्हणजे पहिल्या वर्षी मी ज्या खुणा करत होते ना ते ह्यांना लागू पडतील, कारण ते रात्री वाचतात ना. बघा महाराज काय म्हणतायत, लक्षात आलं ना महाराज काय सांगतायत, अशा खुणा होत्या. दुसऱ्या वर्षीच्या खुणा आम्हाला दोघांनाही योग्य, म्हणजे आपल्याला असं वागलं पाहिजे, असं जगलं पाहिजे, असं उठलं पाहिजे, असं झोपलं पाहिजे, ठीक. तिसऱ्या वर्षीच्या ज्या खुणा होत्या ना त्या माझ्यासाठी होत्या, की माझ्या जे दोष आहेत ते मी घालवले पाहिजे. मी जर चांगली झाली तर कुटुंब चांगलं होणार आहे, असे वाक्य आहेत प्रवचनात. म्हणून लक्षात घ्या ना, हा प्रयोग आहे 3 वर्षांचा, आपण स्वतःवर करून बघूया. यात आपल्याला आपली प्रगती कळते, हे लक्षात घ्या, दुसरं काही नाही. तुकोबा म्हणतात आपणासारखे करीती तत्काळ, आणि ज्ञानोबा म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हे खरं आहे का? एकाने प्रश्न विचारला महाराजांना. ते म्हणाले तुकोबाला ज्ञानोबाला खोटं करताय. त्यांनी काय सांगितले लक्षात ठेवा, तत्काळ शब्द वापरलाय. तात्काळ नाही, रेल्वेच्या तिकिटाला काढतात ते तात्काळ नाही, तात्काळ इमिजिएटली 24 तासात वगैरे. तत्काळ, तत्काळ, तो काळ आल्यावर एक क्षणही गुरु थांबत नाही, आपल्यासारखा करून टाकतो. अगदी व्यवहारातलं उदाहरण द्यायचं असेल तर पाणी 100 डिग्री सेल्सिअस त्या टेम्परेचरला, तापमानाला उकळतं की नाही, त्याच्या आधी उकळत नाहीये. तत्काळ 100 डिग्री झाल्यानंतर पाणी विचारतं का उकळू का? नाही, ते आपोआप उकळतं. हे लक्षात घ्या.
तत्काळ म्हणजे योग्य वेळ काळ आल्यानंतर, योग्य पूर्वतयारी झाल्यानंतर, 9000 ओव्या झाल्यानंतर ज्ञानोबा माऊली म्हणते, आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके देवे. एवढं झालं ना आधी, तो तत्काळ आहे. आणि देवाची एक द्वारी म्हणाले. देवाचं द्वार म्हणून कधी विचार केलाय का? ते देवळाचं दार नाही, मंडपाचं दार नाही, गर्भकुडीचं म्हणजे गाभाऱ्याचंही दार नाही, इतकंच काय मूर्तीचंही दार नाही. मूर्तीच्या आकाराच्या प्रेमात पडणार, या गणपतीपेक्षा तो गणपती चांगला आहे, आपण तोच विकत घेऊया गणपती बसवायला. आकारात गणपती आहे म्हणजे त्याच्या आत जे निर्गुण निराकार, मूर्तीच्या आत अमूर्त जे देवत्व आहे, दिव्यत्व आहे, त्यातून जो प्रकाश आणि आनंद बाहेर पडतोय, त्या दारात उभं राहा. तुम्हाला ज्या वेळेला आतून आनंद मिळायला लागेल त्याने मुक्तीचारी साधी आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही आर्थिक परिस्थिती काय आहे, शिक्षण काय, काही महत्त्वाचं नाही. म्हणून देवाचं दार आहे ना, ते मूर्तीचं दार सुद्धा नाही आहे. नाहीतर तो मुलगा म्हणाला ना, आय अंडरस्टँड अ लॉट अबाउट युअर आयडॉल्स. तुमच्या मूर्तींबद्दल मला खूप माहिती मिळालेली आहे. ते टायनी टॉट म्हणजे व्हॉट गणेश हॅज इन फ्रंट, हनुमान हॅज ॲट द बॅक. हे त्याची माहिती. गणपतीला पुढे सोंड आहे, हनुमंताला मागे शेपूट आहे. आपलं ज्ञान तेवढंच आहे की हो. आपण मूर्तीच्या आकारात रमून गेलेलो, ही मूर्ती चांगली, मूर्तीचं तेज वाढलंय, हे सगळं जरी खरं असलं तरी आपण आपल्या श्रद्धेनं, निष्ठेनं, महाराज म्हणतात तसं, मूर्ती भंग करून मूर्तीच्या आतल्या देवत्वाला स्पर्श करायला शिकलं पाहिजे, तिथे राहायला शिकलं पाहिजे. वाल्मिकी आत आहे तर बाहेरून वारुळ आहे, तसं मारुतीचा मी भक्त आहे, मारुतीच्या मूर्तीच्या आत मी आहे आणि बाहेरून मारुती आहे. महाराज पोटात असताना गीताबाईंना नेहमी वाटायचं ना, माझ्याबरोबर मारुती चाललाय. हा भास नाही आहे, हा अनुभव आहे. म्हणून लक्षात ठेवा की तत्काळ आणि क्षणभर राहिला तरी सुद्धा तुम्हाला मिळतंच मिळतं. बाबांनी एकदा प्रश्न विचारलेला आहे, गुरुदेव बाबांनी, काय की माझं लेक्चर चालू असताना अनुसंधान कसं टिकेल. म्हणजे एरवी टिकतं ना. लेक्चर ही इंटलेक्च्युअल आहे, बौद्धिक काम आहे. ते बौद्धिक काम करताना अनुसंधान कसं टिकणार. महाराजांनी 2-3 निरनिराळ्या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत, पण एकच उत्तर दिलेलं आहे, तुम्ही वर्गात शिरेपर्यंत नामात आणि अनुसंधानात राहा आणि लेक्चर झाल्यानंतर वर्गातून बाहेर आल्या क्षणापासून तुम्ही नाम आणि अनुसंधान चालू ठेवा. मग लेक्चरमधलं मी पाहून घेईन आणि तुम्हाला त्याचा अनुभव सुद्धा देईन. झोपायच्या क्षणापर्यंत नाम घ्या, उठल्याच्या क्षणापासून नाम घ्या. झोपेत नाम मी चालवेन आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला देईन. आता झोपेतल्या नामाचा प्रत्यय कसा देणार. एक माणूस अगदी थकून आपल्या मित्राकडे येतो, गोष्टी वगैरे सांगतो, पण नंतर त्याला एकदम एवढी झोप लागते. घरातली लहान मुलगी असते, ती म्हणते की मी काकांकडे झोपणार, काका गोष्टी सांगा, पण काका डहाडूर. आणि नंतर ती पण काकांच्या जवळ झोपली आणि झालं काय की काका झोपेत बोलायला लागले. त्यावेळेला ती म्हणली, काका काल रात्री तुम्ही झोपेत बोलत होता, काय बडबडत होतो. नाही, श्रीराम 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 म्हणत होता. हे ते कितीही मी दमलो तरी झोपेच्या क्षणापर्यंत श्रीराम, उठल्यानंतर श्रीराम, मध्ये श्रीराम मीच चालू ठेवेन. इतकंच नाही तर बेशुद्धीच्या काळात अनकॉन्शियस असताना, गुंगी दिल्यानंतर, ॲनास्थेशिया दिल्यानंतर आणि कोमात असताना, लक्षात ठेवा, त्याच्या अलीकडच्या क्षणाला आणि पलीकडच्या क्षणाला जर तुमचं नाम चालू असेल तर मधल्या नामाची जबाबदारी माझी. इतकं सांगणारा गुरु आपल्याला भेटलेला आहे, त्याच्या पायाशी आपण बसलेलो आहोत, हे लक्षात ठेवा. सत्संगाचं महत्त्व मान्य आहे. बाबा विचारतायत महाराजांना, तुकोबानं कुठला सत्संग लाभला. कारण 21 वर्ष तुकारामाने हामाधुमीचा संसार केला, व्यापार वगैरे चांगला चालला. स्वप्नात ते जातात बाबाजी चैतन्य आणि म्हणतात, दिला तुला अनुग्रह, चल. त्यांचं नामच आहे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हा मंत्र म्हण. कुठे सत्संग त्यांना लाभला होता. महाराज म्हणाले, काय म्हणता. सत्संग म्हणजे काय, देहाचा संग. गुरु आहे, गुरुचा संग, संत संग आहे तो. सत म्हणजे विचार, सत म्हणजे सत्य, सत म्हणजे ज्ञान. म्हणून सद्विचार आणि नाम यांचा संग हाच खरा सत्संग. नामाचा संघ सगळ्यात वरच्या कोटीचा म्हणजे वरच्या प्रकारचा दर्जाचा असा सत्संग आहे. तुकारामाने नाम, बापरे, तुकाराम नाममय झाले, ओतप्रोत नामाने भरले, नाम ओसंडून बाहेर पडायला लागले. सत्संग नाही आहे का. बरोबर आहे म्हणाले. पण एक लक्षात ठेवा, त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे तुकारामाच्या सत्संगाबद्दलचा तो महत्त्वाचा आहे. आपण सुद्धा वाटतं की आपल्याला सत्संग,
हल्ली संत संघ मिळणार नाहीये, म्हणून साधक लोक एकत्र येऊन उपासना करतात, वाचन करतात. तो सत्संगच आहे. तुम्हाला जर सामूहिक पाहिजे असेल तर, नाहीतर एकटे तुम्ही सकाळी अगदी एकाग्र मनानं ज्यावेळेला महाराजांचं प्रवचन वाचता त्यावेळेला सत्संगच असतो. तो सत्संग म्हणजे आणि निराळे नाही. नामसाधना हे अप्रतिम पुस्तक. सुरुवातीचे सांगितलं नाही, पॉकेट बुक्स आहेत. म्हणजे शुक्रवारी वाचायला सुरुवात केलं ना तर शुक्रवार, शनिवार, रविवार संपून सोमवारी ऑफिसात जाऊ आपण त्यावेळेला बदलायला सुरुवात झालेली असते. सुरुवात किती होणार आहे आपल्या तळमळीवर आणि प्रयत्नांवर अवलंबून आहे, पण सुरुवात होईल हे लक्षात ठेवा. म्हणून शुक्रवारी संध्याकाळी 7ला आलात आणि शनिवारी तुम्हाला सुट्टी आहे आणि सोमवारी सकाळी 7ला जाणार आहात, तर हे 60 तास आहेत ना, या 60 तासात एक एक ग्रंथ वाचून होतो, दासबोध वाचून होतो, ज्ञानेश्वरी वाचून होते, आत्मविश्वास वाढतो आपला. पण आपण रमी खेळणार, आपण राजकारणावर गप्पा मारणार, आपण वीकेंड आहे तर कुठेतरी फिरायला जाणार आणि नाही हो कोण एवढे मोठे ग्रंथ वाचणार. आपल्याला आहे का इच्छा आतून? आपण निर्णय वगैरे म्हणतो ना, निर्धार निग्रह झालाय का? नाही. आपला फक्त प्रपंचात आग्रह आणि पूर्वग्रह, निग्रह कुठे? अनुग्रह मात्र पाहिजे. मग घ्या अनुग्रह. अनुग्रह घेणं सोपं आहे, ते चांगले आहे, वाईट नाही आहे, पण अनुग्रह होणं महत्वाचं आहे. तो गोपाळबुवा फडकेंवर महाराजांनी दृष्टीत अनुग्रह दिला आणि अनुग्रहाचा प्रसाद पाठवला. त्याचा परिणाम म्हणून तो अप्रतिम नमस्कार त्रयोदशी आणि एकेका श्लोकावर एक एक अध्याय असं श्री सद्गुरू लीलामृत. महाराजांच्या बोधाबद्दल काय सांगतात ते हे उद्या आपण सुरुवात करणार आहोत महाराजांच्या बोधाला. पण पुढचं बघा, 1956 मध्ये बाबांनी 2000 पानी हस्तलिखित लिहिलं महाराजांचं चरित्र आणि म्हणाले हे लिहिलेलं आहे. प्रसंग त्यांनी महाराजांना काही वाचून दाखवले होते. महाराज म्हणाले हो हो असं घडलंय खरं, लिहायला हरकत नाही. नको नको याच्यात जास्त गाळून टाका, नको नको यात आमची खूपच स्तुती होते, गाळून टाका, नको नको यात अप्रत्यक्षपणे त्यांची निंदा होते, गाळून टाका. असे महाराजांनी बरंचसं गाळून टाकायला सांगितलं. पण तरी सुद्धा म्हणाले छापायचं काय? तेव्हा म्हणाले तुम्ही एवढे कष्ट घेतलेत, मी नाही कसा म्हणे. महाराज फार सौजन्य मूर्ती आहेत, पण बोलण्यात फार चतुर आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही एवढे जर कष्ट घेतले तर मी नाही कसं म्हणेन. संतांचा चरित्रकार जन्मावा लागतो. ते गोपाळराव फडके आणि आपले बाबा बेलसरे जन्मलेले होते. भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणून होते, ते फॉरेस्ट ऑफिसर होते आणि सगळ्यांना मी फॉरेस्ट ऑफिसर भाऊसाहेब म्हणता येईल. महाराज त्यांना या भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणायचे. मग काय चाललंय, महाराजांच्या कानावर गेलं होतं. ते भाऊसाहेब निरनिराळ्या तुमच्या आठवणी विचारतात आणि लिहून डायरेक्ट लिहित असतात. तू काय महाराजांना बघितलंयस का, एखादा प्रसंग आहे का, लिहितायत तुम्ही काहीतरी लिहिताय म्हणे. त्याने अभिमानाने आणले 300-400 पानं लिहून झाली असतील, कारण ते तिथेच होते, जिवंत होते, महाराज देहात होते. महाराजांच्या आठवणी असणारे अनेक लोक गोंदवलेले होते आणि यायचे बाहेरून. विचार करा तुम्ही. आणि म्हणून काय महाराजांनी ते घेतलं, फाडून टाकलं. म्हणाले तुम्ही नाही, फॉरेस्ट आहात तुम्ही. संतांचा चरित्रकार जन्मावा लागतो आणि संत त्याच्यावर लेखनाचा अनुग्रह करतो, त्याशिवाय नाही. एकनाथांनी भागवत केलं, कारण कृष्ण त्यांचं दैवत होतं. पांडुरंगाची वारी वगैरे, कारण एकनाथांच्या पणजो आणि भानुदास महाराजांनी आणला ना कर्नाटकातून कानडाऊ विठ्ठलू आपण म्हणतो ना, एक अर्थ येतो. पण लक्षात घ्या त्यांच्यात विठ्ठल भक्ती होती, वारी होती, कृष्ण त्यांना आवडायचा म्हणून भागवत झालं. राम कसा आला, भावार्थ रामायण म्हणून केवढा मोठा ग्रंथ लिहिलाय नाथांनी, रंगून सांगायचे रामायण. मला वाटतं की शेकडो एका वेळा 1000-2000 लोक येत असतील त्यांचं ऐकायला रामायण. का? त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं राम माझ्या स्वप्नात आला माझ्यावर लिही. आपण गमती नाही लिहिणार आहे माझ्यावर असं रामाने सांगितलं असेल, कारण नाथांचा अधिकार तेवढा होता. त्यांचे ग्रंथ गाजत होते, लोकांच्या हृदयाच्या सिंहासनावर स्थानस्थ झाले होते, ते राजा होते, राज्य करत होते. मग ते मी दुर्लक्ष केलं, भास असेल काहीतरी. मग राम माझं ताट झाला, राम माझा पाठ झाला, राम माझा घास झाला, राम माझा घोट झाला, राम माझी बाज झाला कॉट, राम माझी गादी झाला शय्या शेज, राम माझं अंधरून झाला, राम माझं पांघरून झालं. राम राम राम. मी जेवायला लागलो राम, मी प्यायला लागलो राम, सगळीकडे रामाने मला भूत पछाडतं तसं पछाडलं आणि मग मी रामायण लिहिलं. निवड करता संत आपलं चरित्र लिहिणाऱ्या व्यक्तीची निवड करतात आणि मग त्या व्यक्तीवर आधीच त्यांचा वरदहस्त असतो, त्यांची प्रतिभा वगैरे जागी होते.
म्हणून 1956 साली छापायची का, तर छापलं. पुढे एका दुसऱ्या प्रसंगात सांगितलेलं आहे, म्हणाले तुम्ही आता मला बाजारात बसवायचं ठरवलंच आहे, किंमत 10 रुपये ठेवा म्हणाले, सगळ्यांना परवडली पाहिजे. कसं झालंय पुस्तक, नाही म्हणाले, ते मी आत्ता सांगणार नाही. पुस्तक वाचून नामाची आवड, रामाचं प्रेम निर्माण झालं तर ते चांगलं आहे. आणि ते खरंच चांगलं आहे. आपल्यापैकी अनेक जण ते चरित्र वाचून गोंदवलेला गेले ना, येताना प्रवचन आणलं आणि नंतर नामसाधनात रंगून गेले. आपल्याला मार्गदर्शक वाटाड्या हे बाबांनी लिहिलेलं चरित्र आहे आणि आपण त्याच्यावरच गेले काही दिवस बोलतोय, हे लक्षात घ्या. म्हणून काय झालं की तुम्ही ठरवलेलं आहे. महाराज हे नेहमी एकाने महाराजांचं चित्र काढलं, विचारलं महाराज चित्र कसं झालंय. हे काढल्यानंतर नाम घेण्याची भावना होते का हो, जवळच्या लोकांना विचारलं. होत असेल ना तर चित्र चांगलं आहे. माझं नाक अगदी हुबेहूब आहे ते नाही चित्र, ते तुमचं 2 डायमेन्शनल चित्र आहे. 3rd डायमेन्शन डेप्थ आहे ना, ती खोली आहे. खोली ओली आहे. कशाची, नामाची ओली आहे. त्या म्हणतात ना, अशी म्हण आहे शेतकऱ्यांची, खोली पेर पण ओली पेर. हे खोल पेर पण तिथे ओल असली पाहिजे ना, नाही तर कोरड्या याच्यात वाळवंटात खणलंस काय बीज ते होणार आहे. खोली पेर पण ओली पेर, नामाची खोली ओली आहे, लक्षात ठेवा. आणि ते फार महत्वाचं आहे ना. आणि म्हणून ज्या वेळेला महाराजांना एक फोटोग्राफर आले, फोटो काढायला लागले, हा फोटो कसा आलाय, नाम घ्यायची प्रेरणा मिळते का, आहे ते नाम रंगावंसं वाटतं का नामात, हा तर फोटो चांगला आहे. महाराज कधीच स्वतःवर फोकस करून माझा फोटो सेल्फी ज्याला म्हणतात ना, असं सेल्फीचा प्रकारच नाही. माय सेल्फ हे रिफ्लेक्ट झाले का या फोटोत, माझ्या आतल्या स्वचं प्रतिबिंब पडलंय का, तर तो फोटो चांगला, तर ते चित्र चांगलं. गमतीदार एक प्रसंग नंतर घडलेला आहे बाबांच्या बाबतीत. बाबा होते, बाकीची मंडळी होती आणि त्यांनी ठरवलं की नाही आपण बाबांसमोर फोटो काढूया. फोटो काढायला सगळे ग्रुप फोटो ना, उभे राहिले, ॲडजस्टमेंट वगैरे सगळे, जरा इकडे जरा तिकडे, फोटोग्राफरनी सांगितलं. आणि नंतर सांगितलं रेडी स्टेडी स्माइल प्लीज क्लिक. आता ह्याला किती अर्धा मिनिट लागलं, रेडी स्टेडी स्माइल प्लीज क्लिक, 30 सेकंद लागले. बाबांनी विचारलं या अर्ध्या मिनिटात नाम कोणाचं चालू होतं, कोणाचंही नव्हतं. कारण आधी देह बुद्धी आपल्याला, आणि त्यातून देह भावना जागी केली, इकडे व्हा तिकडे व्हा, स्टेडी स्माइल प्लीज. बाहेर आलो की आपण देहाच्याही बाहेर आलो. मी मागे उभा आहे, दिसत नसेल डोकं इकडे आणतो, सगळं करतो ना. देहबुद्धी आपली जागी आहे हो, आणि देहबुद्धीचं मरण ती आपली पुण्यतिथी आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एका भक्तानं घाबरून विचारलं महाराजांना, महाराज अंगावर पाल पडली हो, काय करू, कारण मांजर मेलं तर हातावर निखारा घेऊन काशीला जावं लागतं, पाल पडली तर ते अशुभ असतं. घाबरून महाराजांकडे आला, म्हणाले चांगलं झालं. हो चांगलं काय झालं, तू जर पालीवर पडला असतास तर चिरडून मेली असती बिचारी, पाल तुझ्यावर पडली आहे, बरं झालं. अहो तुम्हाला सांगतो, महाराजांनी अंधश्रद्धा काय म्हणतात, अशा उत्तरातून महाराजांनी कितीतरी आपले गैरसमज, अपसमज, अंधश्रद्धा दूर केलेले आहे. रॅशनल आणि लॉजिकल म्हणतात ना, तसं महाराज बोलायचे, तसं लिहायचे, तसं जगायचे आणि आपल्याला जगायला शिकवायचे. आणि त्याचीही पुस्तकं आहेत ना, 5-6 पुस्तकांची नावं आपण शेवटच्या दिवशी बघणार आहोत. त्याच्यावरच आधारित हा सगळा विषय आहे हो. म्हणजे संतांचं उच्छिष्ट म्हणतात ना, ही सगळी माणसं आपल्या आजूबाजूची होती, त्यांचं उष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, लक्षात ठेवा. पण लक्षात घ्या, पुढे ते झाल्यानंतर परचुरे शास्त्री म्हणून विद्वान होते. त्यांना काय झालं, त्यांना महारोग झाला होता. आणि महाराजांना त्यांनी विचारलं, काय विचारलं, की मला परमार्थ साधायचा आहे, या अवस्थेत कसा साधता येईल आणि लवकर कसा साधता येईल. महाराज एकदम ज्यांनी तो शब्द वापरलाय ना महाराजांनी, माझ्या वाचनात तरी दुसरीकडे आलेला नाही, मौन मंदिर बना. मौन मंदिर, आपली कितीतरी निरनिराळी मंदिरं बघितलीत की, नारायणाचं मंदिर, विष्णू मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर. हे मौन मंदिर बना म्हणजे काय करायचं, म्हणजे वैखरीनं, म्हणजे ओठ बंद ठेवून बोलायचं नाही बाहेर. हे म्हणाले फार बाहेर, आत इथे सुद्धा कुठली हालचाल होता कामा नये. नैसर्गिक व्यवहारातले शब्द बोलणार तर बोल, पण तेही बोलू नका मौनाच्या काळात. मग इथे तुम्हाला कळेल की इथे किती शांत आहे, मला शुद्ध स्पंदनं जाणवत आहेत, तिथे शब्दांची मिसळ किंवा भेसळ नाही आहे, खूप बरं वाटतं.
ह्या 3 वाणी तुमच्या जर शांत झाल्या ना, काही महाराजांचे शब्द आहेत, तर 4थी वाणी परावाणी नाभीच्या ठिकाणी असणारी स्फुरण तिचं जाग होईल आणि मनात चांदण्यासारखी शांती पसरेल. काय शब्द आहेत. मौन मंदिर बना. पहिल्यांदा बाहेरचं बोलणं तर बंदच करा, इथलं बोलणंही बंद करा. इथले बोलणं शब्दही विलीन करून टाका, विलय होऊ दे त्यांचा. मग ही वाणी स्फुरण पावेल, तिच्या स्फुरणात चांदण्यासारखी शांती अनुभवायला येईल. या शांतीत बुद्धीतले विचार आणि मनातले संकल्प करू का करू नको हे शांत होते. आनंद, शांती आणि समाधान यांचं मूर्तिमंत रूप तुम्ही बनाल आणि तुमचं जीवन याचं स्वरूप बनेल. हाच परमार्थ. काय सांगितलं महाराजांनी साधन? मौन. म्हणजे करता ते करू नका. आणि जी मनाची शक्ती आहे ती जास्तीत जास्त राखायची असेल तर मौन पाळायचं. म्हणून आपण म्हणतो ना की मनूची संतान जे आहेत त्याला मानव म्हणतो. मनू हा आपला पहिला, आपण म्हणूया पूर्वज. मनू मानव, दनू दानव, कुरु कौरव, पांडू पांडव आपण म्हणतो ना, तसे मनूची आपण सगळेजण संतान आहोत. मानव आहे ना, आपल्याला मन आहे. कुत्र्या मांजरानं मन आहे का? पण फार एलिमेंटरी म्हणजे प्राथमिक पातळीवरच आहे. विकसित झालेलं मन, आपल्या मनात आपल्या मुलासाठी किती निरनिराळ्या प्रकारच्या भावना असतात. आपण मुलाला मारतो, रडवतो, वाटेल ते बोलतो, पण कल्याणाची भावना आहे ना, तो सुधारावे म्हणून भावना आहे ना. हे कुत्र्या मांजरांना जमणार आहे का चिमण्या कावळ्यानं जमणार आहे? नाही. म्हणून आपलं जे मन आहे ना म्हणजेच माणूस. आम्ही गमतीनं म्हणतो की मनाचं स्पेलिंग केलं तर MAN होतं. मन नावाचा एक चित्रपट आला होता, त्यांनी स्पेलिंग MANN केलं, कारण लोक मॅन वाचायला लागले. स्पेलिंगमध्ये MANN केलं मन. हे मनाचे श्लोक आहे. मन आहे. मन आहे ना, ते कशासाठी दिलंय? मनन करण्यासाठी. मनन करतो ते मन, आणि मन ज्याचं विकसित आहे आणि विकसित होत राहतं तो मानव. मनू मानव, मन मनन. आता मनन करण्यासाठी मौन नको का? मौन. मनू मानव, बघा ना, मन मनन मौन मुनी. मुनी. आपण प्रत्येक जण मुनी झालो पाहिजे. आपण मौनी बाबा होतो केव्हा? आपल्याला काहीतरी साधायचं असेल तर. मौनम सर्वार्थ साधनम. मग तुम्ही सांगा हे बरोबर आहे की नाही? श्रीराम जय राम, जय जय राम, जय राम जय राम, जय जय राम. कारण बायकोचं करवणायचं का हिचं करवणायचं श्रीराम. त्यावेळेला आम्ही मौनी होतो बऱ्याच वेळेला. मूक नायक होतो. म्हणजे खरे नायक होतच नाही, त्याच्यासाठी पराक्रम करावा लागतो. आणि मौनम म्हणतात ना, संमती लक्षणम आणि मौनम सर्वार्थ साधनम, दोन्ही गोष्टी आहेत. तसं नाही आहे. मुनी बनायला पाहिजे. मुनी थिअरी देतो आणि ऋषी प्रयोग करतो. मुनी सायंटिस्ट आहे तर ऋषी टेक्नॉलॉजिस्ट आहे. आज टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. आपण म्हणतो ना, अरे कमाल केलेली आहे. त्या हातभर हातात मावणाऱ्या मोबाईलमध्ये काय नाही आहे. 10 वर्षापूर्वीच्या वाक्य होतं सिनेमात, तू त्याचा कॉम्प्युटर चोर, त्याला 25% चोरल्यासारखं होईल. त्याचा लॅपटॉप चोर अर्ध चोरल्यासारखं होईल. पण त्याचा मोबाईल चोर सगळा चोरला असतो त्याला, कारण त्याची सगळी सिक्रेट्स त्या मोबाईलमध्ये आहेत. लॅपटॉपमध्ये असतील पण लॅपटॉपमधली तो मोबाईलमध्ये रेडी रेफरन्ससाठी. म्हणून माझं सर्वस्व मोबाईल झालंय. मी म्हणजे मोबाईल ही माझी पहिचान आहे की काय? नाही आहे. मुलांना विचारलं की कोण व्हावंसं वाटतं? मग डॉक्टर व्हावंसं वाटतं, हे व्हावंसं वाटतं. एक मुलगी लाजते, नाही नाही नाही. का? खरं सांग ना. मला अगदी खरं सांगू का, मला मोबाईल आणि लॅपटॉप व्हावंसं वाटतं. का? मोबाईल झालं म्हणजे आई मला कानाशी धरेल, आणि लॅपटॉप झाल्यावर बाबा मला लॅपवर म्हणजे मांडीवर घेतील. बाबाने मांडीवर घ्यावं म्हणून मला लॅपटॉप, कारण बाबांच्या मांडीवर कायम लॅपटॉप. लॅप म्हणजे मांडी. आणि आईच्या कानाला कायम मोबाईल. माझं ऐकायला आईला वेळच नाही. म्हणून देवा मला मोबाईल बनव, त्यानिमित्ताने आई हातात घेईल आणि काना माझं ऐकेल काहीतरी, आणि मला लॅपटॉप बनव रे म्हणून वडील मला मांडीवर घेतील. परिस्थिती आहे. आणि म्हणून विचार करा की मन जे आहे ना ते प्रचंड आहे. आणि मन हे बुद्धीचं भावनिक अंग आहे. बुद्धीने सर्व ही होते. बुद्धी दाता नारायणू, आधी तो नारायणू आपुला कीजे, लक्ष्मी चरणी वसे. लक्ष्मीच्या मागे लागाल ना तर रमा पुढे पडेल.
न मागे तयाची रमा होय दासी. रमा म्हणजे लक्ष्मी. मला काही नको म्हणणाऱ्याकडे लक्ष्मी हात जोडून उभी असते, कारण तिला असाच पाहिजे असतं माणूस. काही नको. महाराज तसे होते, विवेकानंद तसे होते. तेवढं काम त्यांनी केलं. पैसेवाल्याकडून काम होत नाही, त्याच्या पैशानं काम होतं. आणि करून घेणारे निष्कांचन असतात, गरीब असतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परशुराम मौन मंदिर, हे लक्षात ठेवा. आपण आपल्याला जमेल तसं मौन मंदिर करूया ना 15 दिवस. आता जर वाढला लॉकडाऊन तर आपण निदान एकत्र कुटुंबाने येऊन एक 5 मिनिटं मौन पाळायचं. आणि मौन पाळायचं म्हणजे आपलं सगळं डिस्कनेक्ट करायचं. मोबाईल ऑफ करा, डोअरबेल असेल तर ती ऑफ करा. आणि हे मला जमत नसेल ना तर मग क्षमा करा. म्हणजे जर डॉक्टरला तो पेशंट म्हणतो की गोड खायचं सोडून डॉक्टर काही सांगा, शुगर वाढलेली आहे, तर डॉक्टर म्हणतात मरा, आणि काय सांगू तुम्हाला. तसं 5 मिनिटं मला मोबाईलशिवाय राहता येत नसेल, टोटली डिस्कनेक्टेड फ्रॉम द आउटसाइड वर्ल्ड, आणि मग 5ची 10, 10ची 15 आनंदात राहू मौन मंदिरात. श्री म्हणतात जीभ ज्याने जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला. कारण जिभेची 2 कामं आहेत, खाणं जिंका आणि बोलणं जिंका. म्हणाले इतकं सोपं आहे हे. थोडा जिभेवर जर तुम्ही नियंत्रण आणलं तर अन्नाची वासना कमी होते, आणि थोडं बोलण्यावर नियंत्रण आणलं तर बोलावंसंच वाटत नाही, मौन राहून चिंतन करावं असं वाटतं. आणि ही पूर्वतयारी आहे आध्यात्मिक उपासनेची. जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला. पण कोणी अनुभव घ्यायलाच बघत नाही, याची खंत आहे. संतांना खंत आहे. अरे सापाची जीभ तुटलेली असते ना, स्प्लिट टंग, म्हणून तो हिस हिस एवढाच आवाज करतो, त्याला राम म्हणताच येणार नाहीये. आणि बेडकाची जीभ पुढे चिकटलेली असते, सगळी जीभ काढून तो कीटकांना पकडतो ना, म्हणून तो ड्राव ड्राव करेल, त्याला नाही म्हणता येणार राम राम. तुझी जीभ मागे चिकटली आहे, बरोबर, तुझी जीभ तुटलेली नाहीये सापासारखी, मग तू रामनाम का नाही म्हणा. संतांना वाईट वाटतं. सर्प जिव्हा असेल तर ठीक आहे, तुला म्हणताच येत नाही. दरदूर जिव्हा, दरदूर म्हणजे बेडूक, पुढे उलटी जीव आहे, नाही म्हणता येणार. माणसासारखी जीव आहे, माणसासारखा माणूस आहे. नरजन्माची संधी आणि नरदेहाचं साधन लाभलंय, साधना का नाही करत. कारण एक उत्तर आहे, साध्य ठरलेलं नाहीये. तेच आपण बघणार आहोत. जीवनाचं साध्य काय आपण बघूया हळूहळू, त्याच्यात पण विचार करा. परमार्थात आणि प्रपंचात असत्याचं प्रमाण किती. खोटं बोलल्याशिवाय होतच नाही हो. साधी कॅज्युअल लिव्ह मिळत नाही, खोटं बोलावंच लागतं. मग बॉसच म्हणतो किती मावशा आहेत तुम्हाला, कारण 2-3 मावशा तुम्ही मारल्याच आहेत. नाही नाही, हे विश्वची माझे घर, हा मग कायमचं रजेवर जा. हे विश्व म्हणजे इतक्या मावशा आहेत मला, रोज मी एकीला मारलं तरी नाही. खोटं बोलतो आपण. तर खोटं किती बोलावं, खोट्याचं काय प्रमाण. महाराजांचं काय उत्तर आहे. महाराज म्हणतात तुम्ही गवळी आहात आणि तुमच्या 100 गायी आहे. अशी कॅन्स असतात, कॅन्स. तुम्ही चरवीतून म्हणजे लोटा म्हणा, त्या लोट्यातून दूध काढता, कॅनमध्ये ओतता, परत काढता, कॅनमध्ये ओतता, असं करत सगळे कॅन भरतात. सगळ्या गायींचं दूध काढून झाल्यानंतर लोट्यात शेवटी एवढंसं पाणी घालता, हे करून ते कॅनमध्ये ओतता. एवढ्यामध्ये एवढं दूध, म्हणजे व्यवहारात एवढं असत्य चालेल. परवाच्या प्रवचनात महाराज म्हणते की भाकरीत मीठ किती घालायचं हा विचार न करता आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात चिमूटभर मीठ घालतो. कसं व्हायचं हो, सांगा बरं. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही असत्य बोलायचं ठरवलं की तुम्हाला असत्य सत्य वाटतं. तुम्ही ते हेच करू शकत नाही, मी असत्य बोलल्याशिवाय राहूच शकत नाही, ॲडिक्ट होतो आपण त्याचे. म्हणून विचार केला पाहिजे. मधुमेही डॉक्टर आलेले आहेत आणि ते रोज इंजेक्शन घेत होतात. महाराज विचारतात ओय किती दिवस चालायचं, मरेपर्यंत. म्हणाले देवानी माणसाला 2 दंड दिलेत, हो ना, हो. मग दुसऱ्या दंडावर घेणार इंजेक्शन. किती इंजेक्शनचा कोर्स आहे. म्हणाले 7 महिन्यांचा. म्हणाले घेईन की याच्यावर त्या याच्यावर. कसल्या औषधांचा नाही. म्हणाले मनाला इंजेक्शनचा आहे, मनाचा दंड. म्हणाले मनाला कशी इंजेक्शन द्यायची. म्हणाले तुम्ही डॉक्टर शरीराचे, आम्ही लोक आम्हाला संत म्हणतात, महाराज म्हणतात आम्ही मनाचे डॉक्टर्स आहोत. मनाच्या श्लोकांचं पुस्तक दिलं 205 म्हणजे 7 महिने, 210 दिवस म्हणजे 7 महिने. रोज एक इंजेक्शन सकाळी मनाला वाचायचं, अर्थ लक्षात घ्यायचा आणि जगायचा प्रयत्न करायचा. नाही कळला अर्थ, आम्ही आहोत ना इथे, आम्ही आहोत ना मनाचे डॉक्टर, आम्ही हे प्रिस्क्रिप्शन दिले ना इंजेक्शन. रोज एक श्लोक वाचा. प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजे काय करायचं, चिंतन करायचं. विचार ना आम्हाला पुढे वैखरी राम आधी, म्हणजे पहिलं वाक्य बोलताना राम आणि नंतर रावण नाही.
प्रत्येक वेळेला वाक्य सुरू करताना राम मनात राम राम चालूच राहू दे, हे आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. मिथ्य ते सोडून द्यावे, कशाला म्हणतात, सत्य वाचे वदावे, आम्ही शिकवणार आहोत तुम्हाला. म्हणून पहिल्यांदा मनाचा श्लोक म्हणा, पठण, तो ऐका, श्रवण, त्याच्यावर स्वतःच्या पातळीवर मनन चिंतन करा. कळलं नाही तर आम्ही आहोत. पण लक्षात ठेवा, मनाचा श्लोक नाही, कुठल्याही आध्यात्मिक ग्रंथांचा श्रवणाचा आरंभ कानात, मध्य मनात आणि अंत जीवनात झाला पाहिजे, तर ते पूर्ण श्रवण आहे. कान या कानातून काढलं आणि त्या कानातून, हे श्रवण काही, ते जस्ट हिअरिंग, ऐकणं सुद्धा नाही. श्रवण ऐका, मनात साठवा, मनन चिंतन करा, वर्तन बदला आणि जीवनात उतरवा. श्रवण पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर देवाकडे काय मागावं हा अत्यंत सुंदर प्रश्न विचारलेला आहे. एक राजा कपडे बदलून गेलाय आणि तो वाट चुकतो, राज्याच्या सीमेवरून अरण्यात जातो. एक शेतकरी आहे तिथे, तो म्हणतो, असाच गोयच झोपडीत वगैरे राहतोय, तो म्हणतो की मी एक रात्र राहू का? म्हणाला, हा ना, माझी काही हरकत नाही, पत्रावळीवर जेवावं लागेल, हे सगळं करावं लागेल. तो म्हणतो काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणतो, तुला काय पाहिजे ते माग. तो म्हणतो, तूच माझा काल आश्रित होतास, अंगावरच्या कपड्याने शालाय, तू काय देणार आहेस? इतक्यात राजा, अरे आपले राजे साहेब इथे आहेत, राजा जिंदाबाद, महाराज जिंदाबाद. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की राजाने आश्रय दिला होता. तो म्हणाला, तो विचार कर, उद्या दरबारात ये आणि पाहिजे ते माग. महाराजांची कथा आहे, मागे ज्या कथा दिलेल्या त्यातली. ते काय म्हणतात हा विचार करतो, मी त्याच्याकडे 100 एकर जमीन मागितली राजाकडे, आणि तो म्हणला एवढीच, तर माझ्या मनाला चुटपुट लागणार की नाही, आणखीन का नाही मागितली, चुरचुरे, बरोबर. मी 10 घरं मागितली, पुरेट. राजा म्हणला, म्हणजे मला परत चुटपुट 20 का नाही मागितली. आणि मी जर त्याला सांगितलं मला 10,000 रुपये दे, बस. राजा म्हणला, म्हणजे पुन्हा चुटपुट, मी लाख रुपये का नाही मागितले, म्हणजे मी काय मागितलं. म्हणजे तो साधूकडे जातो, शेजारच्या मंदिरातल्या साधू त्याच्या कानात एक मंत्र देतो आणि दरबारात जाऊन हा मंत्र म्हणायचा. राजाने विचारलं, तुला काय पाहिजे, विचार केलायस का? हो, विचार केला. तुला योग्य वाटेल ते आणि तुला शोभेल ते मला दे. योग्य वाटेल ते, तुला शोभून दिसेल ते, राजा आहेस तू. त्याला राजा प्रधानाचे विचारतो, मला शोभेल ते म्हणजे काय? जास्तीत जास्त, जास्तीत जास्त म्हणजे काय? सर्व राज्य त्याला देऊन टाका. त्याचं लग्न झालेलं नाही, आपली मुलगी हे झालेली आहे लग्नाची, जावई सुद्धा करून टाकूया की त्याला. राज्य द्या आणि मुलगी द्या. जर मी देवाला सांगितलं, देवा माझी परिस्थिती तुला माहीत आहे, तरी मी सांगतो, निवेदन, साधं निवेदन करतो, यातून योग्य काय ते तू सांग आणि मला दे. विचार करा, देव व्यवस्थितच कर. हे मागा, ते मागा, ते मागा. देव हसतो, मी तुला जास्त द्यायला तयार आहे, हे काय मागतोस तू? प्रपंचाचं लोढणं गळ्यात मागतोयस. मी तुला मुक्त केलंय आधीच, तू नित्यसिद्ध आहेस तू, पण तुला प्रपंच हवायस तथास तू. आणि मग म्हणतो बायको कटकटीची मिळाली, पूर्वीच बरं होतं. मग देवाला सांगा योग्य असेल ते कर, आणि देव योग्य असेल तेच कर. शेवटचा प्रश्न फारच चांगला आहे, प्रश्न न संपणारे आहेत, प्रसंग चांगले. एक तरुण मुलगा जायचा, दम्याचा त्याला त्रास होता, दम्याचा त्रास. महाराजांना त्याचा अनुभव होता आणि महाराज म्हणाले, असं कर रे, औषधं वगैरे घेत असतील तर, पण 3 पौर्णिमा तू गोंदवल्याला ये. पहिली पौर्णिमा झाल्यानंतर तो तुम्हाला जरा बरं वाटतंय, दुसऱ्या पौर्णिमेत आणखीन बरं वाटतंय, तिसऱ्या पौर्णिमेनंतर मला बरं वाटतंय. कारण दम्याचा मनाशी संबंध आहे. आणि शरीराला महाराजांना विषप्रयोग झाला होता, महाराजांना मनाचा काही प्रश्न नव्हता, देहाचा प्रश्न होता. पण जास्त होणं आणि दमा असून नसल्यासारखं होता महाराजांचा. रात्रभर कणायचे, पण कोणी आलं तर तास तास प्रवचनं करायचे, भजन करताना नाचायचे आणि पुन्हा हात धरून उभं राहून कणायला लागायचे. असं होतं त्यांचं. तर ह्याला विचारलं की तुला बरं का वाटायला लागलं? त्यांनी जे उत्तर दिलं तिथे आपण थांबणार आहोत. आपल्या सर्वांसाठी ते उत्तर महत्वाचं आहे. ते म्हणाले, पहिल्या पौर्णिमेला मी आलो आणि गोंदवलेलं तुमचं प्रेम, सगळं वातावरण बघितलं. पुढचे 15 दिवस मी मनानं गोंदवलेलाच होतो. आठवणी आठवणी आठवणी. अमावस्या आली. अमावस्येला आता कल्पना, ह्या वेळेला गोंदवलेला जाणार तर महाराजांना हे विचारणार, या वेळेला गोंदवलेला जाणार त्याला समाधीचं असं दर्शन घेणार, या वेळेला गोंधळ, म्हणजे मी गोंदवल्यातच होतो. म्हणजे पहिल्यांदा आठवणीच्या पातळीवर गोंदवलेलो होतो, नंतर कल्पना गोंदवलेलो होतो. असे 3 महिने माझ्या मनात गोंदवलंच होतं आणि मी मनानं गोंदवल्यातच होतो. म्हणून दमा भरला. मनात गोंदवलं असलं पाहिजे ना. काही इथे काढायचा टॅटू, महाराजांचं चित्र आहे माझ्या हातावर, काय उपयोग आहे त्याचा? आत आहेत का महाराज? आत आहे का नाम? नाम गोंदवलं पाहिजे मनात.
बुद्धीत आणि सर्व पातळीवर. त्यासाठी महाराजांची प्रार्थना करूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत. महाराजांना सांगायचं, नाम आणि अनुसंधान टिकण्यासाठी जी आवश्यक ती शक्ती, बुद्धी, भक्ती आणि स्फूर्ती ती मला द्या. तुम्हाला योग्य वाटेल तेच करा. तुमची इच्छा अंतिम. शांत. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. मनी भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. महादोषांचे गिरीवर राम नामे नासती. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम.